स्वामी समर्थाची भूत कथा श्रद्धा आणि संयम. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी स्वामी समर्थाकडे आला. तो फार व्याकुळ होता. तो म्हणाला, महाराज, मी खूप मेहनत करतो, पण तरीही माझ्या आयुष्यात सतत अडचणी येतात. देव माझ्यावर रागावला आहे का? स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी तू बाजारात जा. तिथे जे पाहिले दृश्य दिसेल ते मला येऊन सांग. दुसऱ्या दिवशी शेतकरी बाजारात गेला. त्याने पाहिले की एक गाढव फार जड ओझे वाहत होते, पण मालक त्याला सतत मारत होता. तो परत येऊन स्वामी समर्थांना सगळे सांगतो. स्वामी समर्थ म्हणाले, ते गाढव तक्रार करत नाही, पळून पण जात नाही. ते आपले कर्तव्य शांतपणे करत राहते, म्हणूनच ते ओझे सहन करते. मग स्वामी समर्थांनी बोध दिला, जीवनात दुःख येते ते शिक्षा म्हणून नाही, तर आपली सहनशक्ती, श्रद्धा आणि संयम वाढवण्यासाठी येते. जो शांतपणे कर्तव्य करत राहतो त्याच्यावर कृपा आपोआप होते. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. त्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. या गोष्टीमधून आपण बोध काय घेतला? त्याच्यातून बोध, संकटेही आपल्याला घडवण्यासाठीच येतात आणि श्रद्धा आणि संयम ठेवल्यास जीवन मार्गी लागते. कर्तव्य करत रहा, फळ आपोआप मिळते. जय गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ.